राजूर बाहुला, पिंपळद आणि सारुळगाव या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत उद्योग सुरू असल्याचे गावकऱ्यांच्या आंदोलनावेळी उघड झाले आहे। रस्त्यावरील धुळीचे प्रमाण, प्रदूषण असल्याने अनेक अपघात होतात। टू व्हीलर चालकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना या संकटाचा सामना दररोज करावा लागतो। यावर उपाय म्हणून नवीन शक्कल वापरत रस्त्यावर पाणी दिवसभर मारले जात आहे। यामुळे पाणीसाठा नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर सर्रास होत आहे। धूळ व केमिकल प्रदूषणामुळे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको देखील केला होता, परंतु परिस्थिती जैसे थेच आहे। यानंतर स्वातंत्र्य न्यूजचे संपादक स्वप्नील गोवर्धने आणि त्यांच्या टीमने स्टिंग ऑपरेशनद्वारे या अनधिकृत व्यवसायांचे गंभीर स्वरूप उघड केले आहे। या कंपन्यांकडे कोणत्याही शासकीय विभागाचे परवाने नसल्याचे दिसून येत आहे। शाळेच्या जवळपास असे प्रदूषणकारी कारखाने नियमानुसार चालत नाहीत, तरीही येथे अनेक RMC प्लांट, स्टोन क्रशर, वाहतूक उपसा, उत्खनन, स्फोटके वापर करत डोंगरफोडी मोठ्या संख्येने अनधिकृत सर्रास चालू असल्याचे दिसत आहे। असे 3 गावे आहेत जिथे अनेक मालवाहू गाड्यांना नंबर प्लेट देखील नाहीत। अनेक गाड्यांच्या नंबर प्लेटवर डांबर फासले गेले आहे। अनेक कंपन्यांना बोर्ड देखील नाहीत, कंपाऊंड देखील नाही, GST नंबर दूरपर्यंत काहीही संबंध नाही। येथे गेल्यावर पाकिस्तानात आल्याची अनुभूती मिळते। असे वाटते आपण भारतात नाहीच आणि आपल्या भारत देशात काय नाशिकमध्ये असा सर्वात मोठा भ्रष्टाचार जर आपल्याला बघायचा असेल तर माफिया लोकांचा हा कारभार आपण अवश्य बघा। वीज यांना मिळाली कशी, पाणी यांना उपलब्ध झाले कसे, हा सगळा प्रकार तलाठी, ग्रामसेवक मंडळ, अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, विभागीय आयुक्त यांना माहीत नाही असे होणार नाही। त्यामुळे यावर शेताचं कुंपणच, जर शेत खाताय तर दात कुणाकडे मागणार अशी परिस्थिती येथील गावकऱ्यांची आहे। गावकरी भयभीत अवस्थेत आहेत। यांच्या विरुद्ध तक्रार करण्यास भ्रष्टाचारामुळे कोणी पुढे येत नाही। येथील व्यावसायिक व कंपन्या यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आहे। खनिकर्म अधिनियम, पर्यावरण नियमावली आणि महसूल अधिनियमांचा भंग करत या कंपन्या राजरोस उत्खनन आणि वाहतूक करत आहेत। GPS लोकेशनसह या सर्व अनधिकृत व्यवसायांचे पुरावे प्रशासनाला देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी जलज शर्मा, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करून सर्व मशिनरी त्वरित ताब्यात घ्याव्यात आणि संबंधित लोकांना गजाआड करावे। या अनधिकृत व्यवसायांमुळे पर्यावरणाची हानी, निसर्गाचा ऱ्हास आणि प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। येथील पांजा कृषीमध्ये शेतकऱ्यांचे कोणतेही पीक उत्पन्न देत नाही। शेतात मातीमध्ये केमिकल प्रमाण निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या कंपन्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सर्वत्र करण्यात येतो आहे। स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धने यांनी संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या समवेत अनेक मंत्र्यांना याबद्दल लेखी तक्रार केली आहे। या प्रकरणी जर तक्रारदारास कोणत्याही धमक्या अथवा इजा पोहोचवल्या गेल्या तर या संबंधित अधिकारी व येथील तिन्ही गावातील व्यावसायिक जबाबदार असतील। आता प्रशासन नक्की काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राजूर बाहुला शाळेतील मुख्याध्यापक यांनी देखील प्रदूषण आणि शाळेतील मुलांना रस्त्यात गाड्यांचा धोका असल्याचं सांगितलंय। 3 गावातील असणाऱ्या कंपन्यांकडे कोणकोणत्या विभागाच्या परवानग्या असायला हव्यात हे जाणून घेऊ आणि याची माहिती प्रशासनाला असल्यास प्रशासनाने त्वरित कागदपत्रे सादर करावी अशी मागणी तक्रारदाराने प्रशासनास केली आहे। हरित लवाद NGT विभाग केंद्र सरकार यांची परवानगी, पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांची मान्यता, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र, तहसीलदार यांचा स्थळ पाहणी अहवाल व ना हरकत परवाना, मंडळ अधिकारी यांचा स्थळ पाहणी अहवाल, गौण खनिजांची रक्कम प्रचलित दराने जमा केल्याचे चलन, संचालक खडीकर्मा संचालनालय, भूविज्ञान विभाग नागपूर यांचा मान्यताप्राप्त खाणकाम आराखडा व मायनिंग परवाना, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांची ना हरकत, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र, जिओ टेकिंग आणि स्फोटकाबाबत फौजदारी शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र, जागेचा आकृषिक आदेश व उद्योग केंद्र प्रमाणपत्र, भूजल विभागाची ना हरकत परवानगी, इलेक्ट्रिक परवाना आणि नगररचना विभागाचे परवाने, गौण खनिज उत्खनन उपसा आणि वाहतूक परवाना, कामगार कल्याण महामंडळ नोंदणी मालक व कामगार नोंदणी प्रमाणपत्र,
जर या परवानग्या या व्यावसायिकांकडे नव्हत्या तर यांना अशा कंपन्या थाटायला परवानग्या कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्य न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी. कोणाची आणली RMC? कोणाची? गाडीला पाठीमागून नंबर प्लेट नाही आहे तुझ्या, पुढून आहे मागून नाही आहे. मग काय सांगशील? काय आणलंय तू? हे काय आणलंय? काय आणलंय सांग ना. अरे तुझी ड्युटी धोक्यात नाही येणार, फक्त मला सांग काय आणलंय. तुझा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तू काय आणलंय खरं सांग. आता हे बघ, एक पूर्ण गाडी भरलेली तुझी. हां, काय आणलेलं आहे तू सांग. आता इथे किती अनधिकृत पद्धतीने धंदे चाललेत, गावकऱ्यांनाच त्रास होतो. त्या दिवशी आंदोलन झालेलं म्हणून आपण करतोय. फक्त सांग कोणाचा आणलाय माल. काय आणलंय सांग ना, कोणाचा माल आणलाय दादा? आपण राजूर बहुला जिल्हा परिषद शाळा येथील मुख्याध्यापकांसमवेत आहोत. इथे शिक्षक वृंदावन आपण आहेत. आपण मॅडम इथे आजूबाजूला ह्या गावामध्ये आजूबाजूच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये किंवा 500 मीटरच्या रेडियसमध्ये अनेक प्लांट इथे आहेत ज्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आहे. आता गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी इथे रस्त्यावरती रास्ता रोको देखील करण्यात आला होता या धुळीच्या प्रमाणामुळे. तसेच ह्या गाड्या हायवा ज्या उंचीच्या आहेत त्या उंचीच्या लेवलचे आपले विद्यार्थी देखील आहेत. म्हणजे आत जमीन फुटपाथपासून तर हायवाच्या कंटेनर लाईनपर्यंत 4 फुटाची हाईट होते. आणि असे विद्यार्थी दररोज शाळेमध्ये येतात जातात. आणि तसंच आपल्या शाळेच्या आजूबाजूचं प्रदूषण याच्यावरती नित्यनियमाने नेमक्या काय गोष्टी अशा सांगाल मॅडम तुम्ही? मी असं सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा नाशिकहून शाळेत येतो तर येताना जाताना आम्हाला धुळीचा त्रास होतो आणि शाळेच्या आवारातही आम्हाला धुळीचा त्रास होतो. एवढं सांगू इच्छिते. या गाडीला नंबर नाही आहे, नंबर खोडला गेला आहे. समोरून एक गाडी येते त्याची पूर्ण गाडी त्याच्याने भरली आहे. आणि बघा कशी धूळ उडते रस्त्यावर. आणि हा जो नंबर आहे हा जर आपण खोडून बघितला या नंबर नेमका कोणता नंबर आहे हा गाडीचा? हाचा नंबर आहे 4194 MH04 4194 DK MH04 DK 4194. वाटतं का तुम्हाला धूळ थांबावी म्हणून पाणी मारणं योग्य आहे का? पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. कुठल्याही पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी दिसत नाही. आणि ही कंपनी अनधिकृत पद्धतीने कशी चालली ती बघू शकतो आपण. आणि ह्या सगळा साठा त्या कंपनीचा माल हा सगळा बघा कसा कचरा असा.
कुठल्याही पद्धतीचा बोर्ड नाही गेटला, कुठल्याही पद्धतीचं काही नाव नाही, फोन नंबर नाही, काहीच नाही. आपण बघू शकतो इथे RMC प्लांट अनधिकृत पद्धतीने कसा उभा आहे. आणि ह्याच RMC प्लांटची रस्त्यावरती उधळणारी धूळ आणि वाहतूक अनधिकृत पद्धतीने करणारे